दुसरा प्रश्न, एक्स्ट्रीमली कॉम्पिटिटिव्ह. मला कायम स्पर्धा करायला आवडतं, कायम, प्रत्येक बाबतीत. अशी एकही गोष्ट नाही की ज्या गोष्टीमध्ये मला स्पर्धा करायला आवडत नाही. अगदी साधी रांगोळी जरी घरासमोर काढायची असेल तरी मला स्पर्धा करायला आवडते, की माझ्या घरासमोर असणाऱ्या ताईनी माझ्यापेक्षा जास्त चांगली काढली आहे की माझी चांगली व्हायला पाहिजे, इथपासून तर सायकल चालवतोय तर सायकल चालवताना मी फर्स्ट नंबरवर असलं पाहिजे, असं कॉम्पिटेटिव्ह असणं, एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह. दुसरा टोक आहे नॉट ॲट ऑल कॉम्पिटेटिव्ह. मला स्पर्धाच करायची नाही आहे कोणाशी. माझ्या मनात स्पर्धेची इच्छाच होत नाही. माझं माझं जे चाललंय ते चाललंय, पण मला स्पर्धा करायची नाही, मला स्पर्धा करू इच्छित नाही मी. ही झाली 2 टोकं. याच्यामध्ये देखील आपल्याला 5, 4, 3, 2, 1 यापैकी गुण लिहायचे आहेत. 5 म्हणजे एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह, अतिशय जास्त स्पर्धात्मक, प्रत्येक बाबतीत स्पर्धा. आणि दुसरं, अजिबात स्पर्धा डोक्यात नाही, साधेपणानं माझं आयुष्य मी जगतोय किंवा जगते आहे, 1 मार्क. याच्यामध्ये कुठे असेल किंवा हे टोक असेल किंवा हे टोक असेल, हे आपण आपल्या पर्सनॅलिटीचा अंदाज घेऊन त्याचं ॲनालिसिस करून प्रामाणिकपणे फिगर लिहायचं आहे. 2 प्रश्नांची उत्तरं फिगर्समध्ये आपण लिहिली असतील असं मी गृहीत धरतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. या पूर्ण टेस्टमध्ये आपली पर्सनॅलिटी स्ट्रेसच्या अनुषंगाने टेस्ट होते. अंतिमतः त्या टेस्टचा जो रिझल्ट आहे आणि त्याच्या अनुषंगाने निघणारे जे काही इन्फरन्सेस आहेत, त्याचे जे काही निकष आहेत ते आपण बोलू आणि त्यासंबंधी आपण चर्चा करू. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतोय, ऑलवेज ऑन टाईम. मी कायम कुठे जिथे कुठे जातो तिथे अगदी वेळेवर, डॉट. 6 वाजताचा कार्यक्रम म्हणजे 6 वाजता मी 6लाच पोचणार, 1 मिनिट पहिले नाही, 1 मिनिट नंतर नाही, अशी माझी सवय आहे. बॅड इन टाईम कीपिंग. मला वेळ पाळताच येत नाही. दुसरं टोक, पर्सनॅलिटीचं दुसरं टोक, की मला वेळ पाळताच येत नाही. मी पूर्ण प्रयत्न करतो पण माझं गणित गडबडतं वेळेचं हे मला कळतच नाही आणि त्यामुळे मी अतिशय बॅड आहे वेळ पाळण्यामध्ये. आता ही प्रश्न अशी आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल की याची उत्तरं आपण स्वतःच देऊ शकतो, फक्त दुसरं कोणी देऊ शकत नाही, कारण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, अगदी खरी खरी उत्तरं आपल्याला लिहायची आहे, तरच आपल्या पर्सनॅलिटीचा करेक्ट ट्रेट, करेक्ट असेसमेंट आपल्याला करता येईल. 5, 4, 3, 2, 1 म्हणजे अगदी वेळेवर, डॉट, प्रत्येक ठिकाणी. एकही गोष्ट अशी नाही की जी मी वेळेवर करत नाही, अशी एक पर्सनॅलिटी. किंवा वेळ पाळणं जमतच नाही, काही केलं तरी जमत नाही, अशी एक पर्सनॅलिटी. 5, 4, 3, 2, 1 याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण या बाजूनी झुकणारे आहोत तर मग 4, 5, आपण त्या बाजूनी झुकणारे आहोत 2, 1 आणि मध्ये असू की कधी पाळतो कधी नाही पाळत असं असेल तर 3. ओके, तिसरा प्रश्न झाला. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे येऊ. इंटरप्ट्स अदर्स. बोलताना आपण दुसऱ्याचं न ऐकता त्याला इंटरप्ट करतो. बघा कसा ट्रेट आहे पर्सनॅलिटी, फार छान आहे, हे समजून घेणं देखील सुंदर आहे. असा पर्सनॅलिटीचा अभ्यास फार क्वचित आपण करत असतो, की बोलताना जेव्हा संवाद सुरू आहे, जेव्हा 4 लोकांमध्ये आपण बोलतोय तर आपण इंटरप्ट करतो समोरच्याला. समोरचा बोलत असताना आपण मध्येच आपल्याला जे सुचलं ते पटकन सांगून मोकळे होतो. असा आपला स्वभाव आहे की आपण शांतपणे समोरच्याचं पूर्ण ऐकून घेतो. हा देखील आपल्या स्वतःच्या सेल्फ असेसमेंटचा पार्ट आहे. आपण किती चांगलं स्वतःला ओळखतो. म्हणजे मला खात्री आहे की कधी कधी ही टेस्ट करत असताना हे आपण करतो पण आपल्याला माहीतच नसतं. आता टेस्टच्या निमित्ताने आठवत आहे, टेस्टच्या निमित्ताने आपण विचार करतोय की अरे हो खरंच, म्हणजे जेव्हा चर्चा सुरू असते, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण आपली भूमिका कशी आहे, आपण काय करतो, समोरच्याला पूर्ण बोलू देतो आपण, त्याचं शांतपणे पूर्ण ऐकून घेतो आणि मग आपण बोलतो की आपल्याला जसजसे विचार सुचतात तसतसे आपण धडाधड धडाधड विचार सांगतो. असं जर असेल तर 5. आणि अगदी शांतपणे आपण जर समोरच्याचं ऐकून घेत असू, आपण फार कमी बोलणारे असू तर 1. आणि मग याच्यामध्ये कुठे टाकायचं ते तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला गुण कसे द्यायचे हे कळलेलं आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे हा चौथा,
इंटरप्ट्स अदर्स, समोरच्याला बोलताना त्याला इंटरप्ट करणे, थांबवणे, आपलंच मत मांडणे, आपल्या मनात जो विचार आला तो ताबडतोब मांडून मोकळा होणे, कारण नंतर मग मला विसरायला होतं असंही गमतीनं कोणीतरी सांगतं. किंवा शांतपणे समोरच्याचं ऐकून घेता येणे, हे पर्सनॅलिटीचा भाग आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी, की याच्यामध्ये चांगलं कोणतं वाईट कोणतं हे विचार तुमच्या मनामध्ये आता सुरू झाले असतील. बरेच वेळा काय होतं की निस्पृहपणे आपल्याला ही टेस्ट देणं कठीण जातं, कारण हे करत असताना एक आपल्या मनाचाच भाग असा असतो की जो स्वतःला प्रोटेक्ट करत राहतो. असं कृपया होऊ देऊ नका. तटस्थपणे एक थर्ड पार्टी म्हणून स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे पहा. याच्यामध्ये काय चांगलं काय वाईट असं आपण बघणारच नाही आहे. म्हणजे शेवटी मी सांगणार नाही आहे की इतकं गुण आले तर चांगला व्यक्ती, तितके गुण आले तर खराब व्यक्ती, असं काहीही इन्फरन्स निघत नाही. सायकोलॉजीमध्ये असा इन्फरन्स निघत नसतो, असा काढल्याच जाऊ शकत नाही. कुणीच माणूस असा 100% खराब किंवा 100% चांगला असा स्टॅम्प नाही मारता येत आपल्याला. आपलं जीवन हे फ्लोईंग असतं, आपलं जीवन हे एव्हर चेंजिंग असतं, बदलणारं असतं ते. आणि त्यामुळे असे स्टॅम्प मारू नये. फार वाईट सवय असते कधी कधी आपल्याला, की पर्सनॅलिटीचे काही ट्रेस दिसले की त्याच्यावर स्टॅम्प मारायचा, त्याच्यावर स्टॅम्प मारून त्याला फिक्स करून टाकायचं की हा अमुक माणूस खराब, अमुक माणूस चांगला. असं करू नये कधी. आणि म्हणून तेच आपण आपल्या स्वतःच्या बाबतीतही करायला लागतो, की मीच बरोबर, मीच योग्य, कायमस्वरूपी माझंच बरोबर. असं जेव्हा मी समजायला लागतो तेव्हा मग माझ्या पर्सनॅलिटीमधल्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवा मला लक्षातच येत नाही. ही टेस्ट मात्र आपल्याला एका वेगळ्या दिशेने आणि एका वेगळ्या टप्प्यावर नेणार आहे, कारण आपण बोलतो आहे स्ट्रेस मॅनेजमेंट संबंधी. आपण चांगला की वाईट असं ठरवत नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्हेरी ॲम्बिशियस, अतिशय जास्त ॲम्बिशन्स माझ्या आहेत. दुसरं टोक अनॲम्बिशियस, मला कुठल्याही इच्छा आकांक्षा नाही आहेत. माझ्या मनामध्ये ॲम्बिशनच नाही आहे, माझ्या मनामध्ये ॲम्बिशनचा भागच नाही आहे. माझं जीवन मी जगतो आहे छान, मला कुठली ॲम्बिशन नाही आहे. जे मिळेल परमेश्वर जे मला देईल ते मी स्वीकारणार. दुसरा भाग आहे मी अतिशय ॲम्बिशियस आहे. माझ्या मनामध्ये मला पुढे जायचं आहे, मला पुढे जाण्याची, स्पर्धा करण्याची ही सगळी माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आकांक्षा आहेत त्या खूप मोठ्या आहेत आणि त्या मला पूर्ण करायच्या. हा देखील चांगला भाग असतो. हा दुसरा जो अनॲम्बिशियस आहे हा देखील चांगला भाग असतो. आपल्याला इथे तटस्थपणे पाहिजे की आपण कसे आहोत. आपण खूप ॲम्बिशियस आहोत का? प्रत्येक गोष्ट आपल्याला करायचीच आहे, प्रत्येक गोष्ट अचीव्ह करायची आणि अचीव्हमेंटची यादी आपली खूप मोठी आहे. असं आपलं आहे का की ॲम्बिशनच नाही आहेत, फार ॲम्बिशन्स नाही आहेत मनामध्ये, फार साधं जीवन चाललेलं आहे, असं आहे का? आपल्याला 5, 4, 3, 2, 1 यानुसार गुण द्यायचे, यानुसार आपल्याला याच्यामध्ये गुण देता येणार आहेत. आपण पुढचा प्रश्न, ट्राईज टू डू लॉट ऑफ थिंग्स ॲट अ टाइम. एका वेळी अनेक गोष्टी करण्याची माझी सवय आहे. एका वेळी अनेक गोष्टी, मल्टीटास्किंग, की हेही करतो तेही करतो, तेही करतो, हेही माझं चाललेलं आहे, तेही माझं चाललेलं आहे. किंवा एखादी महिला असेल घरामध्ये काम करणारी, तर एकाच वेळी ती स्वयंपाकही करते, दुसऱ्या वेळी ती रेडिओ पण ऐकत असते, तिसऱ्या वेळी ती काहीतरी अजून एखादं काम करत असते, चौथ्या वेळी ती डबा पण भरण्याची तयारी करत असते. असे सगळे कामं एका वेळी करण्याची तिची तयारी असते आणि ती ते करत असते. एखादा विद्यार्थी, तो एकाच वेळी सगळे विषय, थोडेसे हे करतील, थोडेसे तो करेल, थोडेसे तो करेल, थोडेसे तो करेल, अशा सगळ्या विषयांचा थोडा अभ्यास करण्याची त्याला सवय असते. तर अशी आपली सवय आहे का? अनेक गोष्टी एकाच वेळी करणे, किंवा टेक्स वन थिंग ॲट अ टाइम, की एक गोष्ट पूर्ण करायची मग दुसरी गोष्ट करायची. हळूहळू होईल, पण पद्धत हीच राहील की एक गोष्ट पहिले मी पूर्ण करीन, ती संपूर्णपणे व्यवस्थित झाली याची खात्री माझी पटल्यानंतर मग मी दुसरी गोष्ट सुरू करीन. तोपर्यंत मी दुसऱ्या गोष्टीला हात लावणार नाही. असं देखील व्यक्तिमत्व असतं. पुन्हा सांगतो, यामध्ये चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं असं आपण बोलत नाही आहे. आणि त्यामुळे विचारपूर्वक खरे मार्क्स आपण इथे लिहिणं गरजेचं आहे. 5, 4, 3, 2, 1. आपली जर सवय अशी असेल की एकाच वेळी अनेक कामं करतात अनेक लोक, तशी जर सवय असेल तर 5,
आपण जर एका वेळी एकच गोष्ट करत असू तर एक, आणि याच्यामध्ये कुठे आपण जर रेंगाळत असू तर आपल्याला तसे मार्क्स टाकता येतील. त्यामुळे आपल्या या टेस्टमध्ये आपण आता पुढे जाऊयात. टाईप ए, टाईप बी यामध्ये पुढचा प्रश्न. आता प्रश्नांची उत्तरं फिगर्समध्ये कशी लिहायची हे तुम्हाला चांगलंच कळलेलं आहे आणि त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न मात्र काळजीपूर्वक समजावून घ्या. मी तो पुन्हा एकदा सांगतो आहे जेणेकरून आपल्याला उत्तर बरोबर देता आलं पाहिजे, कारण या सगळ्या फिगर्सची टोटल केल्यानंतर आपण स्ट्रेसबद्दल किती प्रोन आहोत हे कळणार आहे आपल्याला. फार महत्त्वाचा भाग आपल्यासमोर येणार आहे. फार महत्त्वाचा इन्फरन्स, महत्त्वाचा निर्णय आपल्यासमोर येणार आहे आणि त्यामुळे आपण काळजीपूर्वक हे बघूया. टॉक्स लाऊडली अँड क्विकली. आपण मोठ्याने बोलतो आणि भरभर बोलतो. आपण मोठ्याने बोलतो आणि भरभर बोलतो. आपण हळूहळू बोलतो. दोन भाग, दोन सवयी, दोन पर्सनॅलिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आढळतात. मोठ्याने बोलणे, भरभर बोलणे, अगदी हळूहळू शांतपणे बोलणे. 5, 4, 3, 2, 1 या फिगर्सवरून आपल्याला गुण लिहायचे आहेत. आपण खूप जास्त बोलणार असू, खूप वेगात बोलत असू, मोठ्याने बोलत असू 5 मार्क. हळूहळू हळूहळू आपण बोलत असू तर 1 मार्क. किंवा याच्यामध्ये जे काही असेल ते आपल्याला बरोबर ते मार्क्स लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न. वॉन्ट्स गुड जॉब नीड्स ॲप्रिसिएशन. चांगलं काम मिळालं पाहिजे यासाठी मी उत्सुक आहे कायम, आणि काम चांगलं केल्यानंतर मला ॲप्रिसिएशन पाहिजे, कोणीतरी माझी तारीफ केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. चांगलं काम मला करायचं आहे आणि चांगलं काम केल्यानंतर माझी तारीफही करावी असं मला मनापासून वाटतं. माझी जर कोणी तारीफ केली नाही तर मला वाईट वाटतं. स्वभावाचा एक भाग, चांगला वाईट असा अजिबात नाही. केअर्स अबाउट सॅटिस्फॅक्शन, नो नीड ऑफ ॲप्रिसिएशन. दुसरा भाग की समाधानासाठी काम करणे. चांगलं काम करणे हे एक वेगळं टोक आहे की मला चांगलंच काम करायचं आहे काही झालं तरी, म्हणजे समाजाच्या दृष्टीने मला चांगलंच काम करायचं आहे आणि मला ॲप्रिसिएशन देखील मिळायलाच हवं. मी जर काम करीन, चांगलं काम करीन, समाजामध्ये ज्या कामाला समाज मान्यता आहे, समाज ज्या कामाला चांगलं म्हणतो ते काम मी करतो आहे, त्यामुळे मला ॲप्रिसिएशन मिळालंच पाहिजे. ही एक भूमिका असू शकते, अनेकांची असते. ती आपली आहे का? किंवा दुसरी, मी छोटंसं जरी काम केलं तरी मी विचार कशाचा करीन? समाधानाचा विचार करीन. मला समाधान मिळालं ना, देन आय एम हॅपी. मला ॲप्रिसिएशनची गरज नाही. मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे याची आवश्यकता नाही. हा स्वभावाचा दुसरा पैलू. 5, 4, 3, 2, 1 यामध्ये आपल्याला मार्क्स द्यायचे आहेत. आता आपल्या लक्षात आलं की आपण आपल्या पर्सनॅलिटीला समजून घेतो आहे, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे ही टेस्ट म्हणजे कशी आहे की आपण आरशासमोर उभे आहोत आणि आपण स्वतःलाच ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे. इंटरेस्टिंग आहे ना? इंटरेस्टिंग यासाठी आहे की आपण असं सहसा करत नाही. बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, आपला 90% आयुष्यामधला वेळ हा दुसऱ्याला जज करण्यामध्ये जातो. ताणाचं ते देखील एक कारण आहे की मी दुसऱ्यांना जज करत राहतो. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना मी जज करत राहतो आणि त्याच्यावरून माझ्याजवळ खूप सारे स्टॅम्प्स तयार आहेत आणि ते स्टॅम्प मी मारत राहतो. अमुक माणूस चांगला, अमुक माणूस वाईट हे मी बोलत राहतो. ही सवय अनेकांची आहे. आपण जज लोकांना करतो, स्वतःला करत नाही. आणि म्हणून मी जे म्हणतोय ना की हे फार इंटरेस्टिंग आहे ही टेस्ट, यासाठी की आपण आरशासमोर उभे आहोत आणि आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतोय. फक्त ओळखत नाही आहोत, आपण गुण पण देतोय. आणि त्यामुळे स्वभावाचे, मानवी स्वभावाचे 2 भाग मी सांगितले. एक, मला चांगलंच काम करायचं आहे, म्हणजे ज्या कामाला समाज मान्यता आहे ते काम मला करायचं आहे आणि त्याचं मला ॲप्रिसिएशनही मिळालं पाहिजे, त्याचं माझं कौतुक पण झालं पाहिजे. आणि दुसरं असं की मी फक्त सॅटिस्फॅक्शन बघणार. काम समाज मान्यतेनुसार मोठं आहे, लहान आहे, चांगलं आहे, वाईट आहे ते मी बघणार नाही. मी माझा पर्स्पेक्टिव्ह वापरणार.
आणि मी ते काम केल्यानंतर समाधान मिळतं का नाही हे बघणार. मला ॲप्रिसिएशनची गरज भासणार नाही. हे दुसरं टोक. 5, 4, 3, 2, 1 याच्यामध्ये आपल्याला गुण द्यायचे. फास्ट ॲट डुईंग थिंग्स. फार वेगानं मी सगळे कामं करतो, भराभर. आलं काम की हातावेगळं, आलं काम की हातावेगळं. कोणतंही काम असेल तर ते फटाफट करून मोकळं होणे हा माझा स्वभाव आहे. एक स्वभावाचा पैलू. डज थिंग स्लोली अँड स्टेडीली. मी अगदी शांतपणे काम करतो, संथ गतीनं मी काम करतो. आता ही सवय आहे. पर्सनॅलिटी जसजशी डेव्हलप होत जाते त्याच्यानुसार डेव्हलप होणाऱ्या या सवयी आहेत. आणि म्हणून याचं करेक्ट असेसमेंट आपण स्वतःच करू शकतो. तर माझी कामाची पद्धत कशी आहे? फास्ट आहे. मी भराभर काम करतो. मी काम हातावेगळं करून मोकळं करतो. कसा आहे माझा स्वभाव? की मी अतिशय शांतपणे एक एक काम करतो. 5, 4, 3, 2, 1 गुण आपल्याला टाकायचे आहेत.